डॉक्टर काय येईना झाले ते अजून. या जामकरनं डॉक्टरसने पकडलं तर नसेल ना. या इन्स्पेक्टरचा काय भरोसा नाही, काय बी करू शकते ती. डॉक्टर किती वेळ लावताय तुम्ही? एवढं उशीर का झालं तुम्हाला? तू कधीपासून टिपिकल बायको सारखी वागायला लागली? इथं काय झाली याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आता काय झालंय? जामकरची बायको येऊन गेली होती. ती म्हणाली जामकर 2 दिवसापासून मुंबईत आहे, अजून आला नाही. जामकर मुंबईला गेलाय म्हणजे नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी पुरावे शोधत असणार. मला बी असंच वाटतंय डॉक्टर. तो जामकरनं तुमच्या विरोधात पुरावे शोधतोय. त्याला तुमच्या बाबतीत एक जरी पुरावा सापडला ना तर कायमचं जेलमध्ये झालं तुम्ही. शक्य नाहीये ते. कोण आहे मी? देवी सिंग. कंगनी 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 कंगनी. एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. कसली गुड न्यूज? घाई कशाला करता? इतक्या दिवसांनी भेटतोय आपण, गप्पा मारू, जरा देवाण घेवाण करू विचारांची, शिळोप्याच्या गप्पा मारू. मला तुमचा एवढा लळा लागलाय ना, इतका लळा लागलाय की बघा आज गळा कसा लागला. कधी आलात मुंबईवरून? काय बोलताय तुम्ही? मुंबईला मी गेलोच नव्हतो. मुंबईवर येण्याचा प्रश्नच नाही. अरे असे कसे? मला कोणीतरी सांगितलं की बुवा डॉक्टर मुंबईला गेलेत म्हणून. नव्हतो गेलो. त्यांचं काही कामच नाही ना मुंबईला, ते कशाला जातात? कुणाला तरी मारून टाकायला गेले असतील. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. कसली गुड न्यूज आहे सांगाल का? सांगतो. फुलचंद पान जिवंत आहे, ठणठणीत एकदम, चालतंय बोलतंय. फुलचंद पान कोणीतरी खाऊन टाकलं ही मी गंमत केली होती. आता मात्र मी गंमत करत नाही. हे घ्या घ्या घ्या, आनंद करा आनंद साजरा करा. मंगल किती घामेजलीस तू? वैसर बाजूला, नाही तर थांब मी भाकरी थापतो, तू वाच फक्त. हाय का? काय गरज नाही. अहो मला सवय आहे या समद्याची. जावा बाहेर बसा बघू. मंगल सवय आहे म्हणून काय झालं? आज पाहतो तू लय कष्ट केले. मी तुला कधी कामाची मदत केली नाही का पैशाची मदत केली नाही. आता घरीच आहे ना मी, करू दे की जरा मदत. काय गरज नाही. तुमच्या वाटणीचं केलंय तुम्ही समज. आता फक्त आराम करा. काय केलंय तेव्हा? ना पोरांचे लाड केले, ना त्या प्रेमानं त्यांना काय आणलंय मी. अगं टिंपलचं जेव्हा लगीन झालं तेव्हा मी आजारीच होतो, त्यामुळे मला काय करता नाही आलं. आता पोरगरोदर आहे, तिच्यासाठी पण काय करता येत नाही बघ. घरच्या कामाला मदत तरी करू दे की, मनाला बरं वाटेल माझ्या. अहो काय करताय? लोक काय म्हणतील? आणि हे बघा, तुम्हाला मदत करायचीच आहे ना, मग मी जी सांगल ती कराल. होय, तू फक्त सांग, काय बी करतो बघ. ही बघा की, आता आपल्या घरात पाळणा हाणणार आहे की नाही, तर गरोदरपणात बाळणपणात बाईला लई काय काय खावंच वाटतंय बघा. आपल्या डिंपलला आता आपल्याला चांगलं चुंगलं खायला घातलं पाहिजे. तिला जी काय पाहिजे ना ती समजा आणून दिलं पाहिजे बघा आपल्याला. आणि हा मोठा पाळणा घेऊन या. आणि हा आडीनडीला पैसे पण पाहिजे की हत्ताशी. हे बघा, आपण आई बाप आहोत तिचं, आपल्याकडून काय बी कमी नाही पडलं पाहिजे, हेच वाईज बघा. मग मी काय करतो, आता टेम्पलकडे जातो, तिच्याकडून पैसे घेतो आणि उद्या सामान भरतो बघ. हाय का आता? बया काय करायचं? डिंपलच्या बाळणपणासाठी तिच्याकडनंच पैसे घ्यायचं होय? अहो आपण तिचा आई बाप आहे, आपल्याकडनं पण काय तर होऊ द्या की. मंगल तू बरोबर बोलती, सगळं पटतंय मला. पैशाचं सॉंग आणता येते होय? अहो पण म्हणून डिंपलच्या बाळणपणासाठी तिच्याकडनंच पैसे घ्यायचं बरं दिसतंय का ती? आपण आई बाप म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही?
थांबा जरा, मी बघते घरात वाईच पैसा आहेत का. तुम्ही सरका बाजूला, सरका बघू. थांबा जरा, आठवलं मला. आव घरात तर काहीच नाही की. मंगल, म्हणूनच म्हणतोय डिंपल कडूनच पैसे घेऊ. आपल्याकडे आले ना देऊन टाकू तिचे. मी तिच्याशी बोलतो. हा, अहो थांबा. ही घ्या, सराफाकडे जावा आणि मोडा. मंगल, हे पाप करायला नको लावू मला. हे तुझं सोनं आहे, मी नाही मोडणार. किती मिंदी करशील मला? अगो बाई हळू बोला, डिंपल ऐकायची बिकायची. अहो मला काय करायचंय ती कानातली. माझ्या लेकरांची हाऊस पुरवायची सोडून मी माझी हाऊस मौज करत राहू. अहो तुम्हाला कळत कसं नाही, आपण आता आजी आजोबा होणार आहेत. त्या आनंदा पुढं ही काहीच नाही बघा. मी म्हणते तुम्ही जावा लवकर पैसे घेऊन या बघा. माझ्या नातवंडाचं मला लई लाड करायचं आहे. अहो मी काय काय स्वप्न बघितलेत. तुम्ही जावा आणि मला काय सांगू नका बघ. अहो आपली नाही हाऊस मौज झाली, निदान त्यांची तरी करूया की. व मंगल, अगं सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करते तू डिंपलवर. लय केलं डिंपल साठी, ह्या घरासाठी. माझी मलाच लाज वाटते. अहो मी कधीच काय केलं नाही का तुझ्यासाठी. पण मी तुला शब्द देतो, हे सोनं काही करीन, वाटेल ते करीन, पण सोडवणार म्हणजे सोडवणारच. ठेवा. डिंपल काय लावलंयस हे? जरा शांत हो. कसे शांतू? एका मग एक चुका तुम्ही करताय. तुमच्या ह्या चुकांमुळे ना सगळा त्रास माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळाला भोगावा लागणार आहे. त्या फुलचंदनी जामकरला सगळं सांगितलं तर काय करणार आहे तुम्ही? डिंपल तुला खरंच वाटतं या सगळ्याचा विचार मी केला नसेल? फुलचंदचा जामकरला काहीच उपयोग नाहीये. फुलचंदला अजून बोलताही येत नाहीये. डॉक्टर तुम्ही बहिरे का? मगाशी त्या जामकरनी काय सांगितलं तुम्हाला ऐकायला नाही आलं? तो मला अडकवण्यासाठी करतो डिंपल सगळं. त्या जामकरला कळलं असेल, कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, तो चाचपडून बघायला आलाय. आणि जर का खरंच त्या फुलचंदला बोलता आलं असतं ना, तर जामकर पेढे भरवायला आलाच नसता, मला अटक करण्यासाठी आला असता. डॉक्टर तुम्हाला कळत कसं नाहीये? त्या जामकरनं तुम्हाला आज अटक केली नाही, पण उद्या करणार नाही. कशावरनं? मला ना भ्या वाटायला लागले. जामकरच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी डाव शिजतोय. डिंपल आपण तो डाव उधळून लावायचा. तसंही त्या जामकरवर विश्वास नाहीये माझा. मागच्या वेळी तो काय बोलला होता? फुलचंद मेला म्हणून. आता काय म्हणतो? जिवंत आहे म्हणून. तो बरा होणं शक्यच नाहीये. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तशीच घडणार आहे का? तुमची एक चूक आहे ना आपल्याला कायमचं जेलमध्ये टाकू शकते. म्हणून ती चूकच आपण करायची नाही डिंपल. तो फुलचंद खरंच बरा झालाय की नाही याची खात्री करावी लागणार आहे मला. म्हणजे तुम्हाला परत जाळ्यात अडकायचंच आहे. हा करा, तुम्हाला जे करायचं ना ते करा, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यावर आहे ना मी इथला सगळा पैसा घेणार आणि पळून जाणार. तुमच्यामुळे मी आणि माझ्या पोटातल्या बाळाचे हाल नाही होऊन देणार, आधीच सांगते. डिंपल तोंड बंद करा तुझं. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? या बाळासाठी मी पैसे नाही कमवलेले, कळतंय का तुला? हे पैसे जर एकटीने हडपण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्या, त्याचे बारीक काप करा, तेलात तांबूस परतून घ्या. आता कोण आलं असेल एवढ्या रात्री? यावेळी कोण असेल? माझा नवरा पण घरात नाहीये. बापरे, एकदम गावातलं वातावरण चांगलं नाहीये. यावेळी कोण आलं असेल? मी एकटी आहे कळल्यानंतर कोणी लांडगा माझा गैरफायदा घ्यायला तर आला नसेल ना? बापरे, काय करू? काहीतरी
मी आहे. मला लगेच. आत्ता येताय तुम्ही? 2 दिवस झाले मुंबईला गेला होतात. तुम्हाला ना जरा म्हणून बायकोची काळजी नाहीये. तुमच्या काळजीत किती बारीक झालीये मी बघा. तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. ते काही नाही, तुम्ही मला सोडून आता कुठेही जायचं नाही. मी उद्याच जाणार आहे मुंबईला. काय सारखं सारखं काय असतं हो मुंबईला? नाही मला माहितीये ना, त्या गावातल्या बाईचं आणि तुमचं काहीतरी सुरू असणार आहे तिकडे, म्हणून जाताय ना सारखे सारखे मुंबईला. पण नाही हा, यापुढे मी सुद्धा तुमच्या सोबत मुंबईला येणार म्हणजे येणार. बघूया मला कोण अडवतंय ते. चल. तुम्ही मला मुंबईला यायला हो म्हणाला? तुमच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी शिजत असणार. म्हणजे मला मुंबईला घेऊन जायचं आणि तिकडे माझा काटा काढायचा, असाच प्लॅन आहे ना तुमचा? तशी नकोच झालीये ना मी तुम्हाला. तुझं ठरव, तुला मुंबईला यायचंय की नाही ते. नाही, तुम्ही नाही म्हणाला असतात ना तर मी आले असते. पण आता तुम्ही हो म्हणताय म्हणजे त्यात काही मजा नाही. तर तुम्ही एकटेच जा. एका दिवसात परत यायचा, वचन द्या मला. दिलं. सगळंच ऐकतंय माझं. कंगनी बाबांची कृपा आहे. जय कंगनी बाबा. आता गावात हिंडून येऊयात. सायकल. आत्या, अगो तू माझी सायकल बघितली का? मला काय माहिती तर वाढत कुठं बी नाही. माझी सायकल चोरीला गेली. वाड्यात सायकल चोरीला गेली मम्मी. माझी सायकल चोरली. आता पोलीस स्टेशन मध्ये जायचं. सायकल माझी चोरीला गेली मम्मी. माझी सायकल पप्पांनी चोरली होती. ए सकाळ सकाळ कशाला बोंबालतोयस रे? अगो बया बया बया. बाबू, अरे तुला काय लाटरी बिटरी लागली का काय रे? एवढं सामान घेऊन आलायस ते? नाही नाही नाही, राखी पौर्णिमा आली ना आता, म्हणून मला या पिशवीभर गिफ्ट बिफ्ट आणलेलं दिसतंय तू. आका आका, तुझ्यासाठी नाही आणलं. टोन्या कधी बर पिशवी घे. काय रे बाबू, जावा बघावं तेव्हा पैसे नाही म्हणून बोंबा मारत असता. आणि आता ही काजू मनुक बदाम असलं शेलक खायला बरं पैसा आलं. बनीचा पाहुणचार करायचं म्हणलं की सदा ना कदा भिका लागलेल्या असतात. तर नाहीतर तू कवा ग भावावर अगदी खोऱ्यानं पैसा वाटला. आपला लहान धाकटा भाव आहे, त्याच्यासाठी काहीतरी करावं असं कधी वाटलं का तुला? जेव्हा बघावं तेव्हा ना भावालाच लुटत असतीस. जाऊ दे आत्या, त्यांना बोलून काय उपयोग आहे? त्यांच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजून फेडतो या. त्यांना गरज असती तेव्हा येतात आणि गठोळी भरून येतात. तेव्हा येते का त्यांना भावाची माया? टोन्या पिशव्या हात नेऊन ठेव जा. अरे अरे हे सगळं तुझ्यामुळे होतं बघ. तू मला बोलती ना म्हणून ह्यांचं सगळं असं चालतंय. थांब जरा टोन्या, आणि इकडे त्या पिशव्या. जातेच आता मी माझ्या घरी. अशीच जा की, पिशव्या कशाला पाहिजे? एवढ्या पिशव्या तरी सुटतात का बघा तुमच्याच्यानं? ते काय नाही, आता तुम्ही किती बी बोंबा मारल्या ना तरी मी इथनं जाणार नाही म्हणजे जाणारच नाही. हा पप्पा, एवढं सगळं कशासाठी आणलंय? डिंपल, कशाला आणायचं म्हणजे काय? अगं गरोदरपणात असं खायचं असतं सगळं. बाळ कसं गुटगुटीत झालं पाहिजे, त्याची वाढ पण झाली पाहिजे म्हणून आणलंय सगळं. पण एवढं सगळं आणायला तुमच्याकडे पैसे कुठून आलं? एवढ्या दिवसात तर मी मम्मीला पैसे दिले नाही आणि मम्मीनं पण माझ्याकडे पैसे नाही मागितलं. मग हे सगळं सामान कसं आणलं तुम्ही? काय विचारतेय पप्पा मी? हे सामान आणायला पैसे कुठून आलं? मम्मी, तुझं कानातलं कुठं आहे? म्हणजे तू कानात? वय
मोडलं कानातलं. अगं माझं काय वय आहे काय ती कानातलं घालून मिरवायचं? हा, हे असं दागिनं मोडून ऋण काढून सण साजरा करायचा वय आहे नाही का तुझं? अगं सौभाग्याचा दागिना मोडताना जरा विचार तरी करायचा. समजा विचार करूनच केलंय म्या. माझ्या नातवंडाला मला काय बी कमी पडू द्यायचं नाहीये. अहो आता माझ्या हौसे मोजेपेक्षा त्यांची हौस जास्त गरजेची आहे. आणि माझ्या लेकीचं पहिलं बाळणपण आहे. समजा गाव बघत राहील असं हिचं बाळणपण करते की नाही बघाच. मम्मी किती जीव लावशील मला. अगं आतापत्र माझ्यासाठी लय काय केलेस तू. मग एवढं सगळं करायची काय गरज आहे? कानात लेकायची काय गरज होती का? अगं तुझ्या आनंदापेक्षा ती काय दागिनं मोठं होतं होय. अगं माझं वय आता ते गेलं दागदागिने घालून मिरवायचं. आता माझं वय आहे माझ्या लेकीची तिच्या गरोदरपणात काळजी घ्यायची. तिला काय पाहिजे नको ती बघायचं. तिला काय खायला पाहिजे ती लगेच आणून द्यायचं. मला तुझं लई कौतुक करायचंय. ढवाळ जेवण घालायचं आहे. माझ्या नातवंडाला लई कौतुक करायचं आहे. त्याला लई खेळवायचं आहे. अजून काय काय करायचंय बघ. पण तू या समध्याचा नग विचार करू. मला सांग आपण पाळणा कसला घ्यायचा? तुझं समध्या लाड पुरवते की नाही बघच. मम्मी किती करशील माझ्यासाठी? मम्मी तुम्ही सगळे किती चांगल्या मनाची माणसं आहे. मी पण डॉक्टरांच्या नादाला लागून काय करून बसली मलाच कळना झालं. पण आता बस. आजपासून सगळी चुकीची कामं बंद. आता मला माझ्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा आहे. त्यामुळे मी पैसे घेऊन निघून जाणार आहे कुठंतरी. सांगितलं नाही. वचनाचं लक्षात आहे ना? एक दिवसात परत नाही आलात ना तर तुमचं काही खरं नाही. बरं नीट जा, काळजी घ्या आणि पोचल्यावर फोन करा. वेळ जेवून घ्या. पैसे हवे? पैसे नाही तुम्ही पाहिजेत, ते पण एक दिवसात रिटर्न. कळलं? जा आता. नक्की कामासाठीच जात आहे ना? एक साक्षीदार आहे, शुद्धीवर आला तो. साक्ष घ्यायची. नक्कीच काहीतरी विसरले असणार. काय विसरलं? अहो मी कशाला काय विसरेन? डॉक्टर तुम्ही इथे? अहो आमचे हे आताच गेले. भेटले तुम्हाला? आत्ताच गेले का? नाही, बहुतेक चुकामुक झाली वाटतं आमची. तुम्ही आत या ना. मी आत बोलवायचंच विसरले. या बसा. बसा. इथून चाललो होतो, हा. जाताना भेटून जावं. साहेबांनाही भेटलो असतो, पण ते काय आत्ताच गेले. थोडक्यात चुकामुक झाली. एक बिझनेस आयडिया होती, त्यांच्याशी शेअर करायची होती. खरंच डॉक्टर? आपण हे तर आता मुंबईला गेले. मी फोन करून बोलवू का त्यांना? नाही नाही, नको नको, फोन वगैरे करण्याची काही गरज नाही. नंतर मी भेटेन ना मी त्यांना. चालेल, तुम्ही बसा, मी पाणी आणते. बर. हा परत लगेच मुंबईला कशासाठी गेला? म्हणजे जामकरनं त्या फुलचंद बद्दल सांगितलं ते खरंय की काय?